मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले। मराठवाड्यात लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। मराठवाड्यातील नुकसानाची आकडेवारी पाहूयात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1,66,226 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 1,81,200 हेक्टर क्षेत्र बाधित झाले। बीड जिल्ह्यात 5,71,100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले। परभणी जिल्ह्यात 56,836 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले। लातूर जिल्ह्यात 8,805 हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेले। जालना जिल्ह्यात 2,73,861 हेक्टरवरील पिकं बाधित झाले। हिंगोली जिल्ह्यामध्ये 9,500 हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसलाय। विदर्भामध्ये सुद्धा लाखो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। यवतमाळ जिल्ह्यात 1,37,568 हेक्टरवरील पिकांचं मोठे नुकसान झाले। अमरावती जिल्ह्यात 2,673 हेक्टरवरील पिकं बाधित झाले। वाशिममध्ये 38,541 हेक्टरवरील पिकांचं मोठे नुकसान झाले। बुलढाणा जिल्ह्यात 64,682 हेक्टरचं नुकसान झाले। चंद्रपूर जिल्ह्यात 3,630 हेक्टरचं नुकसान झाले। वर्धा जिल्ह्यामध्ये 22,960 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले, तर नागपूर जिल्ह्यात 1,016 हेक्टरवरील पिकं बाधित झाले। पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा लाखो हेक्टर पिकं बाधित झालेली आहेत। सोलापूर जिल्ह्यात 3,51,437 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय। अहिल्यानगर जिल्ह्यात 3,07,745 हेक्टरवरील पिकं बाधित झाले। सांगली जिल्ह्यात 3,535 हेक्टरचं नुकसान झालंय।